हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एक्सप्लोर विथ माळवदे फॅमिलीमध्ये. तर बरेच दिवस झालं चालू होता आपला वेडिंग सीझन. माझ्या बहिणीचं लग्न होतं, त्यामुळं तुम्ही ज्या काही रील्स बघितल्या असतील त्या वेडिंगशी रिलेटेडच होत्या. काही शॉर्ट्स असतील, काही व्हिडिओज असतील. पण आता वेडिंग सीझन संपला आहे, त्यामुळं आम्ही विचार केला चला आपल्याकडे एक वीक आहे, तर आपण कुठेतरी मस्त फिरून येऊ. आणि अगदी अचानक असा झालेला हा प्लॅन आहे. तर आशुतोषनी हा सगळा प्लॅन केलेला आहे. हार्डली 2 दिवसामध्ये लग्न झाल्यानंतर त्यांनी फटाफट सगळे फ्लाईटचे बुकिंग केलेत, जे शक्य आहे ते हॉटेलचे बुकिंग केलेत आणि काही हॉटेलचे बुकिंग आम्ही ऑन द वे ज्यावेळी आम्हाला टाईम मिळेल त्यावेळी करणार आहोत. तर असा सगळा प्लॅन आहे. इवन फेरी बुकिंगसुद्धा आम्ही ज्यावेळी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो त्यावेळी आम्ही या फेरी बुक केलेल्या आहेत. आणि हो, तुम्हाला माहिती असेलच आम्ही चाललो आहोत अंदमानला. तर इंडियामधला अंदमान हे अशी प्लेस आहे की जिथं आम्ही अजूनपर्यंत गेलो नव्हतो. बाकी बरेचसे इंडियातले पॉईंट्स आम्ही कवर केलेत, पण अंदमान आमचं राहिलं होतं. त्यामुळं विचार केला चला या सुट्टीमध्ये अंदमानला जायचं. त्याचं अजून एक मेन कारण म्हणजे आता सध्या म्हणजे अंदमानचं टेम्परेचर जे आहे ते किंवा वातावरण ज्याला आपण म्हणतो ते अतिशय प्लीझंट आणि सुंदर आहे. आणि आता सध्या इथला पीक सीझन आहे, त्यामुळं आम्ही ही प्लेस चूज केली. आणि खूप सुंदर असं अंदमान आहे. तर आपण सगळं हे बघणार आहोतच व्हिडिओमध्ये. तर पुण्यातून आमची फ्लाईट होती चेन्नईला, रात्री 1ची फ्लाईट होती. तर पुण्यातून चेन्नईला आलो, त्यानंतर 1-1.5 तास चेन्नई एअरपोर्टवर आणि त्यानंतर चेन्नईहून पोर्ट ब्लेअरची फ्लाईट होती. तर असा हा आमचा पूर्ण प्रवास होता. अर्थात पूर्ण रात्रीची जर्नी होती, त्यामुळं कुठल्याही प्रकारची झोप नव्हती. पण ज्यावेळी आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये आलो आणि विमानामधून ज्यावेळी हा व्ह्यू बघितला अतिशय सुंदर आणि अप्रतिम, तर खरंच आमची झोप कुठं निघून गेली आणि पुन्हा आम्हाला उत्साह आला अंदमान बघण्यासाठी. तर तुम्ही अंदमानला व्हिजिट केली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता आपण अंदमानमध्ये पोहोचत आहोत. तर आपण बघूया की अंदमानमध्ये आम्ही काय काय केलं आणि पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर आमचा हा जो पहिला दिवस आहे तो पहिला दिवस आम्ही कसा स्पेंड केला. मग इथं तुम्हाला आपलं इंडियन फूड मिळतं का? अर्थातच हा इंडियाचा पार्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. ज्यावेळी आपण इंडियाचा मॅप काढतो त्यावेळी बाजूला मॅपमध्ये आपण अंदमान निकोबारचे बेटसुद्धा काढतो मॅपवरती. त्यामुळे ऑब्व्हियसली दिस इज अ पार्ट ऑफ इंडिया, तुम्हाला माहिती आहेच. चला बघू आपण पोर्ट ब्लेअरला. त्याचं नाव आहे विजयपुरम. आणि जस्ट हे असं इकडे हे असं इथे एअरपोर्ट आहे. आणि एअरपोर्ट झालं की लगेच आपण बुक केलंय ना. मस्त हो आणि आज आम्ही अंदमानला मस्त हो. आणि हा आमच्या सगळ्या फ्लाईट ओके होत्या. हो. आणि आत्तापर्यंत सगळ्यात फास्टेस्ट प्लॅन आहे. आणि सगळा प्लॅन आशुतोषनी केलाय. झिरो माझी हेल्प आहे, सगळं त्यांनी केलंय, ते पण एका दिवसामध्ये. तर बघू आता आम्ही एका दिवसात केलेला प्लॅन आमचा सक्सेसफुल होतोय का काय. तर जे पहिलं पोर्ट ब्लेअर मधलं हॉटेल आहे ते ॲक्च्युली होमस्टे आहे आणि एअरपोर्टपासून एकदम जवळ आहे. आणि वातावरण पण एकदम प्लीझंट असं आहे, कारण सकाळी आत्ता 7 वाजले आणि इथं सन पण आहे आणि एकदम वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. हे जस्ट साधारण 200 मीटर डिस्टन्स होतं एअरपोर्टपासून. आणि हे आमचं होमस्टे आहे आज आणि उद्यासाठी बहुतेक. चला बघू आता. तर आपण म्हणतो की आम्ही अंदमान निकोबारला चाललो आहोत, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी निकोबारला तुम्ही जाऊ शकत नाही. जर तुम्हाला जायचं असेल फिरायला तर त्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागते. आणि अंदमानमध्ये आम्ही जो आलो आहोत तो आहे साऊथ अंदमान आणि त्याच्यामध्ये आम्ही सध्या आलो आहोत पोर्ट ब्लेअरला. हॉटेलमध्ये बघत होतो मॅप, तर आमच्या लक्षात आलं की हे पोर्ट ब्लेअर कुठं आहे. तर हां, ते पोर्ट ब्लेअर आहे. आणि उद्या आम्हाला जायचं आहे हॅवलॉक आयलंडला, नील आयलंड, हॅवलॉक आयलंड. हा तर हा जो वरचा पार्ट आहे तो पूर्ण अंदमान आहे. आणि हे पोर्ट ब्लेअर हा पूर्ण असा अंदमान आहे. आणि हा खाली जो दिसतोय ना हा निकोबार आहे. पूर्ण अगदी साऊथला जो दिसतोय तो
खालचा कोपरा आहे ना. हा, तर अंदमानच्या आम्ही साऊथ पार्ट मध्ये आता साऊथ अंदमान मध्ये हा ते पोर्ट ब्लेअर आहे आणि तिथून उद्या हॅवलॉकला जायचं आहे. हॅवलॉक वरनं इथं नील आयलंडला हा एक पॉइंट आहे, एवढंच आहे फक्त. हे दोन साध्या गोष्टी. हो, तिथं मला वाटतं आता वॉटर ऍक्टिव्हिटी वगैरे असेल. आणि इकडे खाली जो आहे हा निकोबार आहे. तर हॉटेलला गेल्यानंतर कळलं की चेक इनसाठी अजून अर्धा तास आहे. तर तोपर्यंत विचार केला चला लोकल प्लेसला जाऊन ब्रेकफास्ट करून येऊ. तर लोकल प्लेसला गेल्यानंतर जवळच आम्हाला मस्त अशी इडली आणि मेदूवडा मिळाला. मस्त असा छानसा ब्रेकफास्ट केला आणि चालू झाला आमचा व्हेकेशनचा फर्स्ट दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या बघूया की आम्ही फर्स्ट डेला काय काय केलं आणि आमचा होमस्टे कसा होता ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, सी यू.